पावसाळा सुरू झाला की काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे पोटॅटो लॉलीपॉप. पोटॅटो लॉलीपॉप दिसायलाच इतके छान दिसतात की ते खायलासुद्धा तितक्याच आवडीने खाल्ले जातात. पोटॅटो लॉलीपॉप तुम्ही पार्टीमध्ये एखादं स्नॅक्स खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी नक्कीच बनवू शकता. चला तर मग पोटॅटो लॉलीपॉप कसे बनवायचे ते पाहू. त्यासाठी 4 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहे. किसून घेतल्यामुळे पीठ मळताना ते व्यवस्थित मळले जातात. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर एक चिरलेली शिमला मिरची, चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि पिठाला बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे ब्रेडचा चुरा घालायचा आहे. आणि ही सगळी जिन्नस एका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळा मसाला आपल्या बटाट्याला व्यवस्थित लागेल. त्यानंतर हाताने हळूहळू दाब देत हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे. आता ह्या पिठाला कुरकुरीत कोटिंग देण्यासाठी आपण एक घोळ बनवणार आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा मैदा, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. आणि आपली इथं कॉर्नफ्लोअर मैद्याचं स्लरी तयार झालेली आहे. या पद्धतीने एकदम पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. आता ही स्लरी बाजूला ठेवून द्यायची आहे. आता दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता ह्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हाताने गोल असा आकार द्यायचा आहे. गोल आकार दिल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आईस्क्रीमची काडी घालायची आहे. आईस्क्रीमची काडी ही तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळून जाईल. ही आईस्क्रीमची काडी आपण केलेल्या गोळ्यामध्ये हळूवार घालायची आहे आणि तिला दुसऱ्या हाताने दाब देत एकदम लॉलीपॉपचा आकार द्यायचा आहे. काडीला लॉलीपॉप चिकटून राहीन ह्या पद्धतीने तो व्यवस्थित त्याला प्रेस करून घट्ट असं बसवायचं आहे. आणि इथं आपला सगळे लॉलीपॉप तयार केले आहेत. हे या मिश्रणापासून 7 लॉलीपॉप तयार झाले आहेत. आता हे लॉलीपॉप आपल्याला आपण बनवलेल्या स्लरीमध्ये घोळवायचे आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही चमच्याने जो घोळ आहे तो लॉलीपॉपवरती पसरवायचा आहे. त्यानंतर लगेच त्याला ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घालायचं आहे आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. त्यामुळेच आपल्या लॉलीपॉपला कुरकुरीतपणा येणार आहे. इथं आपलं लॉलीपॉप तळण्यासाठी तयार आहे. इथं एकदम गरम तेल तयार करून घेतलं आहे. गरम तेलामध्ये आपले सगळे लॉलीपॉप आपल्याला सोडायचे आहे. तेल शक्यतो गरमच हवं आहे. तेल जर गार असेल तर तुमचे लॉलीपॉप ब्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला गरमच तेलात सोडायचं आहे. बुडबुडे निघतील असं तेल आपल्याला यूज करायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटानंतर याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी देखील व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनिटानंतर आपले दोन्हीही साईडनी लॉलीपॉप व्यवस्थित तळून झाले आहे. याला चमच्याच्या सहाय्याने बाहेर काढायचं आहे, जेणेकरून त्याचा शेप मेंटेन राहील. इथं आपले सगळे लॉलीपॉप तळून झाले आहे आणि ते दिसायला एकदम टेम्पटिंग दिसत आहे. हे लॉलीपॉप तुम्ही घरामध्ये छोटीशी पार्टी असेल किंवा काहीतरी वेगळं खावं वाटलं
तर झटपट होणारे हे लॉलीपॉप आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील इतके हे छान होतात आणि दिसायलाही तितकेच टेम्पटिंग बनतात. तर ह्याआधी तुम्ही लॉलीपॉप खाल्ला आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.